मधला सगळ्यात सोपा आणि सगळ्यात जास्त प्रत्येक परीक्षेला जसं चेन द आईस असतं तसं ॲड अ क्वेश्चन टॅग असतं म्हणजे असतंच. 9वी पासून तुम्ही तर पाहताय 8वी 9वी आणि 10वी तिन्ही वर्षाला आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग होते. मग ॲड अ क्वेश्चन टॅग करताना किंवा ॲड अ क्वेश्चन टॅग म्हणजे काय, मराठीमध्ये याला काय म्हणतात, प्रश्नार्थक वाक्य बनवणे. WH टाईप प्रश्न वेगळा, कळलं, आणि ॲड अ क्वेश्चन टॅग वेगळं. ॲड अ क्वेश्चन टॅग करताना अर्धा मार्क मिळवणं खूप सोपं आहे. किंवा जर तुम्हाला वरती सेंटेन्स दिले आणि तुम्हालाच कन्वर्ट करायला विचारले, परंतु 2 पैकी 2 पाडायचे आहेत आपल्याला. आता का, कारण आता तुमचे काय दिलेले असतात, पर्याय दिलेले असतात आणि त्याच पर्यायामधून तुम्हाला काय करायचं, एक जो आहे तो चॉईस करायचा आहे. ओके. ॲड अ क्वेश्चन टॅग करताना आधी संपूर्ण वाक्य दिलेलं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. पूर्ण वाक्य लिहिलं, त्यानंतर पुढे द्यायचा आहे स्वल्पविराम. इथपर्यंत तर कोणाला काहीही प्रॉब्लेम नसतो, इथपर्यंत जमून जातं, पाठ झालेलं असतं. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं आहे आपल्याला, पूर्ण वाक्य आहे तसं लिहायचं आहे. नंतर काय द्यायचं आहे आपल्याला, स्वल्पविराम द्यायचा आहे. स्वल्पविराम दिल्यानंतर खरा खेळ पुढे. तिथपर्यंत वाक्याकडे बघितलं नाही तरी चालतं, वाक्य आहे तसं लिहिलं, पुढे स्वल्पविराम दिला. त्यानंतर डोक्यातला प्रश्न विचारायचा आहे की दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाची सहाय्यकारी कोणती रूपं आलेली आहेत, म्हणजेच कोणती आपली टू बीची रूपं, किंवा आपण याला काय म्हणतो, हेल्पिंग वर्ब. क्रियापदाची सहाय्यकारी रूपे कोणकोणती, am, is, was, were, have, has, had, will, shall. पुढे would, should, may, might, must, आणि याच्यात 1-2 राहिले माझ्याकडून चुकून, can, could. ही टू बीची रूपं परत एकदा घ्यायची. बोला. am, is, are, was, were, have, has, had, will, shall, would, should, can, could, may, might, must. पाठच करायचे. ही आलेली आहेत का हे बघायचे, कळलं. ही आलेली असतील तर ती ॲज इट इज लिहून घ्यायची, जसं आहे तसं मी जे बोलले त्यातलं. त्यानंतर पुढे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे ते बघायचं. वाक्य होकारार्थी आहे का वाक्य नकारार्थी आहे कसं कळणार, जर वाक्यामध्ये फोरियन म्हणजेच काय, नो, नेवर, नॉट, नथिंग हे आलेले असतील, कोणकोणते शब्द, नो, नेवर, नॉट हे आलेले असतील तर ते वाक्य नकारार्थी वाक्य असतं. आणि जर हे आलेलेच नसतील तर वाक्य कोणतं असतं, होकारार्थी वाक्य असतं. मग पुढचा नियम असा आहे, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करायचं. बरोबर, ते हे मोठा सेंटेन्स झाला, नाही लक्षात आला तरी काय नाही. हे लिहिल्यानंतर पुढे लिहायचा N''T जर वाक्यामध्ये फोरियन आलेले नसतील, आणि जर वाक्यामध्ये हे फोरियन आलेले असतील तर वाक्याला N''T लिहायचा नाही. त्यानंतर पुढे लिहायचं आहे सर्वनाम. काय लिहायचं, सर्वनाम. सर्वनाम म्हणजे कोणकोणती आपली, आय, ही, शी, इट, दे, वी, यू. ठीक आहे, हे असतील तर हे ॲज इट इज लिहिलं जसं आहे तसे. परंतु कर्ता जर नामात असेल, म्हणजे आपला समोरचा सब्जेक्ट नामात म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी हे असतील तर त्याला अनुसरून योग्य ते सर्वनाम लिहायचे. जर वाक्याच्या सुरुवातीला स्त्रीलिंगी असेल तर काय आला, शी आला. जर वाक्याच्या सुरुवातीला पुल्लिंगी म्हणजे एखाद्या बॉईजचं नाव रिप्रेझेंट होत असेल तर काय आला, ही आला. आणि जर ते दोन्ही पण नसेल तर काय लिहायचं आहे, इट किंवा दे हे आलं अनेक वचने अर्थाने. आणि लास्टला द्यायचा प्रश्न चिन्ह. जर वाक्यामध्ये टू बीची रूपं आलेली नसतील, जर वाक्यामध्ये टू बीची रूपं आलेली नसतील तर मग कसं वापरायचे हेल्पिंग वर्ब, तर क्रियापदाच्या
काळानुसार योग्य ते टू बीचं रूप म्हणजेच डू, डज किंवा डीड वापरलं जातं. म्हणजे इथे काय वापरणार तुम्ही जर ते नसेल तर डू, डज किंवा डीड. परत 3 रूपं आली टीचर, मग कसं वापरायचं? आपल्याला क्रियापदांचे काळ माहिती आहेत. क्रियापदाचं मूळ रूप असेल म्हणजे पहिला V1 फॉर्म असेल तर काय वापरायचं आहे? डू वापरायचं आहे. क्रियापदाला यस यस लागलेला असेल तर काय वापरायचं आहे? डज वापरायचं आहे. आणि जर क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं असेल तर काय वापरायचं आहे? डीड वापरायचं आहे. आता गोंधळ बघा बरं का, काय होतो आपण V1, V2 आणि V3 टेन्सची सवय. आपण V2 आलाय म्हणजे काय आला? डज आला नाही. याला सिंपल एक लक्षात ठेवण्यासारखी, क्रियापदाला काय लागलाय? यस किंवा यस. याला पण काय लागलाय? यस किंवा. अशा छोट्या छोट्या क्लुप्त्या तुमच्या तुम्हीच शोधायच्या आणि तुमच्या तुम्हीच लक्षात ठेवायचं आणि तुमचं तुम्हीच सोडवायचं. हे मी सांगायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी नाही आहे. त्यामुळं तुमच्या डोकं अजून सोपं तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल ते ठेवत जायचं. वाक्य बघते घेते मी आपण एक. राम इज गुड सिंगर. आता याचं काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. पहिला नियम काय सांगतो? पूर्ण वाक्य आहे तसंच. म्हणजे पहिला काय झाला? राम इज गुड सिंगर. पुढे काय करू? दिला. पुढचा नियम काय सांगतो? आलेली आहे का? नीट बघा. नाहीये. कोणतंय? नक्की का? अरे नाहीये. नक्की तेच आहे का? ठीक आहे, घेतला. पुढे का बरं एन अपॉस्ट्रोफी टी वापरला? होकारार्थी वाक्य. कशावरून ओळखलं? वाक्यात काय नाही आहे? ह्या वाक्यात नो, नेवर, नॉट, नथिंग. आलेलं नाहीये. आलेलं नाहीये म्हणून मी इथं काय वापरला? एन अपॉस्ट्रोफी. म्हणजेच काय झाला तुमचा? इजंट. पुढे काय वापरायचंय आपल्याला? सर्वनाम. सर्वनाम म्हणजेच कर्त्याच्या बदलीत. आता इथं कर्ता काय आहे? राम आहे म्हणल्यावर काय येणार? शी, इट. नक्की का? तुम्ही सांगताय लास्टला. नशीब लक्ष आहे. पुढे क्वेश्चन. अजून एक वाक्य घेते. दे आर नॉट कमिंग. बोला पहिलं काय? चला लिहिलं. क्वेश्चन मार्क, स्वल्पविराम दिला. का बरं? शाबास. टू बीचं रूप काय आलं? त्याच्यानंतर पुढे सर्वनाम काय? कळलं? म्हणजे काय राहिला तुमचा? आहे तसाच. लास्टला अजून एक वाक्य घेऊया. ही प्लेड गेम. सांगा. लिहिलं वाक्य. ओके. नक्की का? का प्रश्नचिन्ह दिला? वाक्यामध्ये टू बीची रूपं आहेत का? नक्की. नीट बघा. नाही. मग पुढं जायचं. टू बीच्याच रूपांकडे जायचं परत. मग डू, डज, डीड. व्हेरी गुड. पण कशावरून डू, डज, डीड घ्यायचं? हा, हे बरोबर. असंच असतं. लक्षात ठेवायचं. काय? प्लेड. हेच. ठीक आहे. तुमच्या म्हणजे तुम्हाला कळलंय मला काय म्हणाय. प्लेड आलाय. डू येईल, डज येईल. डज का? तिसरं का नाही? परत टेन्सकडे यायचं. ह्या नाही. समजलं? असाच सगळा अभ्यास मिळून करायचा. घेतला म्हणजे इथं काय झाला तुमचा? डीड आला. वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे? का बरं होकारार्थी? फोरेन नाही. चला म्हणजे इथं काय झालं? डिडंट. सर्वनाम नक्की. आणि लास्टला काय आला तुमचा? कळलं? कोणाला काय प्रॉब्लेम?